प्रश्नाला पाठिंबा देण्यासाठी आता सन्मान्य तालुक्याचे आमदार आज साहेब या ठिकाणी आज आळेफाटा या ठिकाणी सन्मान्य अतुल आज आळेफाटा या ठिकाणी तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी जुन्नर तालुक्याच्या अत्यंत गहन प्रश्न आणि जो जुन्नर तालुक्यावर प्रसंग ओढवून आलेला आहे बिबट्याचा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आळेफाट्याच्या चौकात इथं आंदोलन पुकारलेलं आहे आणि गेली आज तिसरा दिवस आहे त्याचं उपोषणाचं. मी 4-5 दिवस बाहेर होतो, काल रात्री उशीर आलो, पण तरी सुद्धा या आंदोलनाची या सगळ्या गोष्टीची जिथे जिथे हे बिबट्यांची घटना घडल्या आहेत, काय काय घडते त्याच्यावर निश्चित प्रकारे बारीक नजर ठेवून काल रात्री आलो, आज इथं दादाला इथं भेटण्यासाठी आलो. हा विषय मुळात कुठला राजकीय नाही आहे. हा जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कुटुंबावर, प्रत्येक शेतकऱ्याच्या परिवारावर बेतलेला हा प्रसंग आहे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले झालेत. 1-2 महिन्यामध्ये 5 मृत्यू झालेले आहेत. अनेक आक्रमणं बिबट्याचे झालेले आहेत आणि त्याची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ती जर संख्या नियंत्रणात आणली नाही तर याच्यावर कुठल्या बाबतीत प्रश्न सुटणार नाही. सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी ह्या आंदोलनाला पाठिंबा देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले. हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक व्यक्ती म्हणून इथं प्रतिनिधी म्हणून सर्वच आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रत्येक गावचा सरपंच हे इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि याला तोड देत असताना कहर तर असं झाला की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला. माझं आणि आमचं सगळ्यांचं मत असं आहे की हा गुन्हा फक्त त्या 5-6 शेतकऱ्यांवर दाखल झालेला नसून हा संपूर्ण जुन्नर तालुका आणि आमच्या सगळ्या आमच्यावर तो गुन्हा दाखल झालाय असं आम्हाला वाटतं. आणि आम्ही सगळे आता आरोपीच्या पिंजऱ्यात आहोत की काय, अशी सगळी भावना ही आमची इथे निर्माण झालेली आहे. म्हणून हे जे काय वाढत्या बिबट्याची संख्या, वन अधिकारी DFO पासून RFO पासून त्याचे खालचे सगळे अधिकारी ते जरी हातबल झाले असले तरी त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून त्या त्या गावामध्ये ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे होते ते त्यांनी केलेलं नाही असं सगळ्याकडं निदर्शनास आलेलं आहे. लोकांचं काउन्सिलिंग करतात का तर म्हणतात आम्ही जाऊन करतो, पण ते काउन्सिलिंग फक्त फोटोपुरतं करतात. एखाद्या गावात गेल्यानंतर तिथले 7-8 लोक गोळा करायचे, त्यांची ती पॅम्पलेट वाटायचे, त्याचा फोटो काढायचा आणि पुढे न्यायचा. आणि त्याच ठिकाणी नेमकी काउन्सिलिंग काय केलं हे जर विचारायला गेलो तर ते म्हणतात आम्हाला काय माहीत नाही, ते फक्त आले, फोटो काढून गेले. आताच इथे जे काही सरपंच आहेत त्यांच्यावर शरददादा बोलत असताना 2-3 दिवसामध्ये अनेक सरपंच त्यांना भेटून गेले. आणि ज्या ज्या गावच्या वन समित्या आहेत त्याचे गेले कितीतरी 2-3 वर्ष झाले की फॉरेस्ट विभागाने त्याची समन्वयाची मीटिंग सुद्धा घेतली नाही की जेणेकरून लोकांपर्यंत ती माहिती पोहोचली गेली पाहिजे, लोकांपर्यंत जनजागृती झाली पाहिजे. परत जनजागृती जरी झाली तरी जनजागृतीमध्ये ते असं सांगतात की रात्रीची शेती करायची नाही, रात्रीची शेती करायची नाही तर दिवसा वीज नाही, वाकून शेती करायची नाही तर उभ्या कशी शेती करणार. आता जर रात्रीची शेती नाही करायची आणि दिवसा जरी शेती करायला गेलो तर हल्ले जे काही आता एवढे झाले ते दिवसा झालेले आहेत. पण हा प्रश्न अत्यंत भयानक आहे.